नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 15 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब देखील करा। तर इकडे आपण पाहतो की प्रियंकाचे पप्पा प्रियंकाला म्हणत असतात की काय ग प्रियंका, हा तुला आवडतो का? तुझं सुद्धा प्रेम आहे का याच्यावरती? मग प्रियंका म्हणत असते की हो पप्पा, मला श्रीधर खूप आवडतो आणि माझं श्रीधरवरती खूप प्रेम आहे। आजपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये, पण माझं श्रीधरवरती खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे। ज्यावेळेस प्रियंका असं म्हणते ते ऐकून श्रीधरला खूप छान वाटत असतं। तो आता खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला आनंद सुद्धा झालेला असतो। त्यावेळेस राघव म्हणत असतो की बघितलं ना, मी सांगितलं होतं ना, या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे। हवं तर तुम्ही याला सुद्धा विचारा की याचं प्रेम किती आहे ते विचारा असं आता तो त्यांना म्हणत असतो। त्यावेळेस आता प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की नाही नाही, असू द्या, असेल दोघांचंही एकमेकांवरती प्रेम असेल। बर, तुमचे बाबा कुठे असतात? त्यावेळेस राघव म्हणत असतो की आप्पा गोडाऊन मध्ये असतात, आमचा खूप मोठा धंदा आहे ना। त्यावेळेस तिचे पप्पा म्हणत असतात की कसला धंदा आहे तुमचा? मग राघव म्हणत असतो की नैसर्गिक खताचा धंदा आहे आमचा आणि त्याचबरोबर आम्ही शेत सामान पण विकतो आणि आमचा हा श्रीधर तिकडेच कामाला आहे, मार्केटिंग आणि पर्चेसिंग सांभाळतो। काय भारी काम करतो माहितीये का? मग राघव असं म्हटल्यामुळे श्रीधरची तर एकदम कॉलर टाईट होऊन जाते। तो एकदम असा ॲटिट्यूड मध्ये बघत बसतो। तर आता आईला सुद्धा कौतुक वाटतं। तर आई म्हणत असते की अच्छा, असं काम करतात का? मग आता ती सुद्धा इकडे श्रीधरकडे खूपच प्रेमाने पाहत असते। त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की ठीक आहे, पत्ता द्या तुमचा, तुमच्या वडिलांना भेटतो। आता ह्या दोघांचंच एकमेकांवरती प्रेम आहे म्हटल्यावरती आपण तरी कसं मध्ये येणार ना। आणि आता ह्या चांगल्या कामासाठी अजिबात उशीर करायचा नाही। शेवटी आमच्या पोरीच्या इच्छेसमोर आमचं काय चालणार आहे, नाही का हो? आता ते प्रियंकाच्या आईला म्हणत असतात। त्यावेळेस प्रियंकाची आई पण हो म्हणते। मग इकडे राघव श्रीधरला म्हणत असतो की अरे पाया पड। आता ते श्रीधरला काहीच कळत नाही। तो म्हणत असतो की काय काय पायाला काय हात लावतोय, काय झालं? मग आता तो खुणावूनच सांगत असतो की अरे ह्यांच्या पाया पड। मग ते श्रीधरला कळतं आणि तो म्हणत असतो की होय होय होय, असं वय, म्हणून आता तो पाया पडायला जातो। मग आता प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की राहू द्या, पण आता तरी सुद्धा तो त्यांच्या पाया पडतो आणि मग तो तसाच पुढे आता प्रियंकाच्या पण पाया पडायला लागतो। मग प्रियंका म्हणत असते की अरे माझ्या कशाला पडतोय? आता इकडे सगळेच जण त्याला हसायला लागतात। मग तो हळूच आता आईच्या पाया पडतो पुढे जाऊन आणि मग तिकडे जाऊन बसतो। तर राघव म्हणत असतो की काका येऊ का मग आम्ही? मग आता असं म्हणून काका सुद्धा हात जोडतात आणि नमस्कार करतात आणि म्हणत असतात की हो, मी भेटतो तुमच्या आप्पांना जाऊन, आणि असं म्हणून आता ते तिकडे त्याला जायला सांगतात त्यांना। मग श्रीधर आणि राघव आता तिथून निघून जातात आणि गाडीवरती बसून थोडे पुढे आल्यानंतर श्रीधर आता मोठ्यानेच ओरडतो, अरे थांब गाडी थांबव। मग आता राघव गाडी थांबवतो आणि म्हणत असतो की काय झालं, अशीच मधी गाडी का मला थांबवायला लावली तू? त्यावेळेस श्रीधर आता गालालाच मारून घेत असतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो। त्यावेळेस राघव म्हणत असतो की अरे दाद्या, काय झालं, असा वेड्यासारखा काय मारून घेतोय? तर श्रीधर म्हणत असतो की अरे विश्वासच बसत नाहीये मला। मग राघव म्हणतो की कशाचा तुला विश्वास बसत नाहीये? त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की पिहूच्या पप्पाला भेटून आलो ना आपण आणि सगळं ठरलं सुद्धा, मला विश्वासच बसत नाहीये। मग राघव म्हणत असतो की अरे एवढं सोपं असतं हे सगळं, आणि हे सगळं तू जरी बोलला असता ना तरी सुद्धा जमलं असतं, पण आता जाऊ दे, आता बघ आगे आगे होता है क्या? त्यावेळेस श्रीधर म्हणतो की क्या? मग राघव म्हणतो की म्हणजे अरे आता काका आप्पांना भेटायला जाणार आणि आप्पा मग हो म्हणणार, त्यांना डायरेक्ट हो म्हणणार। अरे एवढं चांगलं स्थळ आले आणि शिवाय आप्पांना त्यांचे पेढे सुद्धा खूप आवडतात, त्यामुळे आप्पा नाही म्हणणारच नाही, त्यांना नकार देणारच नाहीत। मी काय म्हणतो, आता तू गाडीवरती बस, आपण आईला जाऊन सांगू गोडधोड करायला, कारण आप्पा येतील ना स्थळ आल्यावरती खुश होऊन। तर आता मग श्रीधर म्हणतो की हो चल बस, गाडीवरती बस, किती कामाचा आहे रे माझा भाऊ, खरंच लय चांगला आहे माझा भाऊ। असं म्हणून ते दोघे जण आता गाडीवरती बसतात आणि तिकडून निघून जातात। आता हे सगळं पाठीमागून रुद्रने ऐकलेलं असतं। मग आता तो लगेचच पद्माला फोन लावतो, कारण आता त्याला हे सगळं पद्माला सांगायचं असतं। तेवढ्यातच तिकडून आता भास्कर आणि पद्मा आता कामानिमित्त बाहेर चाललेले असतात, त्यांना काहीतरी काम असतं। तेवढ्यातच रुद्रचा फोन येतो, म्हणून आता पद्मा म्हणत असते की थांब, रुद्रचा फोन आलेला आहे, आणि फोन उचलते आणि म्हणत असते की काय रे रुद्र, बोल की। त्यावेळेस
त्यावेळेस रुद्र इकडून म्हणत असतो की आत्तू ते दोघे ना, राघव आणि श्रीधरने दोघांनी मिळून ना त्या पोरीच्या बापाला लग्नासाठी तयार केलेलं आहे. स्थळ घेऊन आता ते शिवनाथकडे जाणार सुद्धा आहेत. ती पोरगी दिसायला चांगली आहे, शिकलेली आहे, आई बापाचं ऐकणारी आहे, खानदान पण चांगलं आहे. म्हणजे आपल्या शत्रूला पाहिजे तसं सगळंच आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळे ही पार्टी आता नाही असं म्हणणारच नाही. आत्या आता हे लग्न होणार असं वाटतंय. मला ना काय करायचं ते सुचतच नाहीये. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की अरे वाटून काय करायचं, ज्यावेळेस सगळं चांगलं होणार असतं ना, तिथे ही पद्मा उभी असते आणि पद्माला ओलांडून गेल्यावर जे सगळं चांगलं वाटतं ना, ते सगळं बदलतं. आता तू बघच या शिवनाचा पोकळ अभिमान कसा मी धुळीला मिळवते ते. आणि असं म्हणून दोघेही आता फोन ठेवतात. तर पद्मा आता खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते की आता त्या शिवनाथला कळेलच, जरी नाही कळलं ना तरी मी आहेच की त्याला ध्यानात आणून द्यायला, असं म्हणून ती खूपच हसत असते. तर खरंच प्रेक्षकांनो, ही सख्खी मावशी आहे असं वाटतच नाही. सख्खी मावशी असं कसं काय वागू शकते कोणाबरोबर? खरंच खूपच डेंजर विलन दाखवलेला आहे इथे पद्माला. तर आता ती खुश होऊन तिथून निघून जाते. दुसरीकडे आता प्रियंकाचे पप्पा शिवनाथकडे चाललेले असतात आणि मग आता त्यांच्या बायकोचा त्यांना फोन येतो. मग ते म्हणत असतात की शोभना, बरं केलं तू प्रियंकाला मंदिरामध्ये घेऊन गेले ते. आता तुम्ही दोघी आरामात या तिकडून. मग आता तिकडून ती म्हणत असेल की पाहुण्यांना काहीतरी चालवलंय का? त्यावेळेस इकडून आता प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की अगं, पाहुण्यांना द्यायला पेढे घेतलेले आहेत, तू काळजी करू नको, आता मी निघतो शिवनाथांकडे, असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि आता चाललेले असतात. तेवढ्यातच त्यांच्या समोर आता पद्मा आणि भास्कर येऊन उभा राहतात. तर आता प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहितीयेच आता शिवनाथबद्दल इथे काहीही चुकीचं सांगणार आहेत आणि हे लग्न मोडणार आहेत. मग आता इकडे प्रियंकाचे पप्पा त्यांना म्हणत असतात की मी ओळखलं नाही तुम्हाला, कोण तुम्ही? त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हनुमंत चव्हाण तुम्हीच ना? तर आता प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की हो मीच आहे. मग ती म्हणत असते की साताऱ्यातले फेमस कंदी पेढेवाले तुम्हीच? त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की तुम्ही बरोबर बोलताय, पण मी तुम्हाला ओळखलं नाहीये. तर आता पद्मा म्हणत असते की आम्ही तुम्हाला ओळखलेलं आहे. तर लगेच भास्कर म्हणत असतो की आम्ही शिरोळे, या पद्माताई शिरोळे आणि मी भास्कर शिरोळे, इथंच जवळच 10-12 किलोमीटरवर आंबेवाडीमध्ये आम्ही राहतो. तालुक्याला कामाला आलो की आम्ही तुमच्याच दुकानातून पेढे नेतो बरं का? तर आता पद्मावती म्हणत असते की हा, तुमचे पेढे एक नंबर आहेत, आम्हाला खूप आवडतात. त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की अरे धन्यवाद, पण आता योगायोग म्हणावा, मी सुद्धा आंबेवाडीलाच निघालेलो आहे. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हो, ते कळलं मला, म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहे. त्याचं काय झालं, तुमची मिसेस आम्हाला मंदिरामध्ये भेटली, तेव्हा बोलता बोलता त्या आम्हाला म्हणाल्या की तुम्ही तुमच्या लेकीचं स्थळ आमच्या गावातल्या शिवनाथकडे घेऊन चाललाय. त्यावेळेस ते म्हणतात की हो हो, मी माझ्या पोरीचं स्थळ त्यांच्याकडे घेऊन चाललोय, बरं झालं तुम्ही आला, या ना या ना, असं करून आता तो त्यांना तिकडे सोप्यावरती बसायला सांगतो. मग आता पद्मा आणि भास्कर सुद्धा आता तिकडे जाऊन बसतात. मग आता ते म्हणत असतात की बरं एक सांगा, तुम्ही त्यांना ओळखता का, म्हणजे शिवनाथला ओळखता का? आता असं म्हटल्यानंतर पद्मा आणि भास्कर मात्र एकमेकांकडे बघत असतात आणि आता तोंडच वाकडी करतात. त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की काय झालं? मग पद्मा म्हणत असते की काही नाही झालं, तुम्ही तुमची पोरगी त्या घरामध्ये देण्याआधी त्या घराची चौकशी केलेली आहे का? मग प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की नाही नाही, अजून काही चौकशी केलेली नाहीये. का हो? त्यावेळेस पद्मा म्हणत असते की अरे बापरे, म्हणजे अजून काहीच चौकशी केलेली नाहीये? अहो, तुम्ही एक काम करा, तुमची पोरगी ना त्या घरात देण्यापेक्षा ना आयुष्यभर तिला स्वतःच्याच घरात बसवा. मग आता त्यांना धक्काच बसतो आणि ते म्हणत असतात की हो असं काय बोलताय, काय प्रॉब्लेम आहे का? तर आता ती म्हणते की प्रॉब्लेम, अहो एक असेल तर सांगेन ना. अहो तो शिवनाथ, तुम्हाला सांगते, हनुमंतराव तो दिसतो तसा ना अजिबात नाहीये. आता हे कोण, तिच्या पप्पांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग पुन्हा म्हणत असते की आमची धाकटी बहीण उमा, तिच्यासोबत त्यानं प्रेमविवाह करून लग्न केलं. आता ते सगळं काही ते खोटं खोटं त्याला सांगत असते. आता आपण पुढे पाहणारच आहोत की तिने काय काय सांगितलेलं आहे ते, पण आता आपल्याला इथे दुसरा क्षण दाखवलेला आहे. मग इकडे बंटी मामाला आता घरी येऊन राघव आणि श्रीधरने सगळं काही सांगितलेलं असतं. मग आता ते तिघेही खूपच खुश झालेले असतात आणि ओरडत असतात. तेवढ्यातच तिकडून उमाचा आवाज येतो आणि मग उमा म्हणत असते की अरे काय झालं, काय ओरडताय? मग बंटी मामा म्हणत असतो की काय नाही ताईडे, असं म्हणून आता तो या दोघांना सुद्धा शांत बसायला सांगतो. म्हणत असतो की झाली रे झाली, आता माझ्या लाडक्या भाच्याच्या डोक्याला बाशिंग बांधायची वेळ झाली रे, असं म्हणून तो खूपच खुश झालेला असतो. तर राघव म्हणतो की झालं, आता फक्त प्रियंकाच्या पप्पांनी एकदा आप्पांशी बोललं की झालं, डायरेक्ट लग्नच आणि मग लग्नातले लाडू, असं म्हणून खूपच खुश झालेले असतात. तेवढ्यातच तिकडून उमा
येते आणि म्हणत असते की काय रे, काय चाललंय तुमचं आणि कसले लाडू. त्यावेळेस तो म्हणतो की काही नाही. आणि काय ग तायडे, डायरेक्ट लाडूच घेऊन आली का खायला. आणि आता तो लाडू खायला लागतो म्हणजे बंटी मामा. त्यावेळेस उमा म्हणत असते की नाही या, नंतर खा बंटी, आधी हे लाडू देवळात जाऊन दे. मग बंटी मामा म्हणत असतो की देवळात का, बरं दे इकडे, मी जाऊन देतो. असं म्हणून आता तो लाडू घेऊन मंदिरात देण्यासाठी जातो. मग उमा आता इकडे राघव आणि श्रीधरला म्हणत असते की माधवचं कोणावरती प्रेम होतं काय रे. त्यावेळी मग राघव नाटक करत म्हणत असतो की प्रेम. मग उमा म्हणत असते की हा, आपल्या गोडाऊनमध्येच कामाला होती का ती. तर राघव म्हणत असतो की पण आई, तुला कसं काय कळलं हे. त्यावेळेस उमा म्हणत असते की म्हणजे माधवचं प्रेम होतं. त्यावेळेस राघव म्हणत असतो की होय आई, मधुरावरती राघवचं प्रेम होतं. आता मधुरा नाव ऐकल्यामुळे उमाला जबरदस्त धक्काच बसतो आणि ती म्हणत असते की मधुरा, तिने आपली नोकरी सोडली आणि पद्माताईकडे ती आता कामाला लागलेली आहे. हे ऐकून आता राघव आणि श्रीधरला धक्काच बसतो आणि मग ते म्हणत असतात की काय काय बोलते आई हे तू. त्यावेळेस उमा म्हणत असते की हो, अरे माधव आणि हे गोडाऊनला सकाळी जात होते ना, तेव्हा ती पद्माताईच्या तिकडेच आली होती. खरं सांगू का, मी तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, मला ती खूप आवडली रे. बरी आहे ती, म्हणजे अगदी आपल्या माधवला ना शोभेल अशीच आहे. पण आपल्या ह्या पट्ट्याने जरा लवकर सांगितलं असतं तर काय झालं असतं, काहीतरी करता आलं असतं ना. त्यावेळेस राघव म्हणतो की ते शक्य नाही आई. मग उमा म्हणत असते की का का शक्य नाहीये, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण काहीतरी करू शकतो. मग राघव म्हणतो की अगं आई, तिचं लग्न जुळलंय, ते पण तिच्याच आत्ते भावाशी. सुपारी सुद्धा फुटलेली आहे आणि तारीख सुद्धा निघालेली आहे. त्यावेळेस उमा म्हणते की अरे देवा, आता मग आपल्या माधवचं कसं होणार. आता तिला टेन्शनच आलेलं असतं. तर आता इकडे दुसरीकडे दाखवलेलं आहे की शिवनाथ मधुरावरती खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की माधव, बघितलं ना ही पोरगी कशी वागली ते. अरे दर 6 महिन्याला आपण पगार वाढ करत होतो. बरं बाबा जाऊ दे, 6 महिन्याला तर 6 महिन्याला पगार वाढ केला, काहीच बोललो नाही आपण. अचानक नोकरी सोडून गेली तरी पण आपण गप्प बसलो, काहीच विचारलं नाही. बरं मी परतनं तिला विचारायला गेलो, तिच्या घरी मी स्वतः गेलो की काय अडचण आहे का, काय हवंय का, तुला जास्त पैसे हवेत का, हे सुद्धा विचारलं. तर तिने काय कारण सांगितलं, वडिलांची पुण्याला बदली झालेली आहे म्हणून मी पण पुण्याला चाललेली आहे. ठीक आहे, आपण नाही अडवू शकत म्हणून नाही अडवलं, पण आज बघितलं ना तिने काय केलं ते. असंच असतं या लोकांचं. आता माधव मात्र हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. तो काही एक शब्द सुद्धा बोलत नसतो. तो फक्त आप्पांचं बोलणं ऐकून घेत असतो. त्यावेळेस पुन्हा आता शिवनाथ म्हणत असतो की या लोकांची मदत केली ना, त्याची किंमत नसते रे. चेहऱ्यावरून तर किती भोळी वाटत होती, माझा पण विश्वास होता तिच्यावरती, आणि तिने आज काय केलं, असा वेगळाच कारभार केला. असा कारभार असतो का रे. मग माधवला आता ते जुने क्षण आठवत असतात की किती ती भोळी होती, किती ती दोघे जण एकमेकांवरती प्रेम करत होतं. ते सगळं क्षण त्याला इथे आठवत असतात. त्याने फुले वगैरे दिलेली असतात आणि ती किती प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. तर ते सगळं त्याला तिथे आठवत असतं आणि तो खूप दुःखी झालेला असतो. त्यावेळी शिवनाथ म्हणत असतो की आत्ताच्या ना पोरींचा काहीच भरोसा नाही. माधव, मी ना तुझ्यासाठी काही पण होऊ दे, पण चांगली मुलगी शोधणार आहे. काय गरज होती रे अचानक तिकडं जायची, आणि काय कमी केलं होतं आपण, असं म्हणून आता तो खूप चिडलेला असतो. तर आता पुन्हा शिवनाथच म्हणतो की आणि जाऊन गेली कुठं, त्या समोरच्या घरात गेली, काही गरज नसताना. मग तमाशा झाला सगळ्यांसमोर आणि ती पद्मा तर वाटच बघून असते या सगळ्याची. तेवढ्यातच तिकडून प्रियंकाचे पप्पा येतात आणि ते आलेले पाहून इकडे मग शिवनाथ थोडासा शांत होतो आणि म्हणत असतो की या, नमस्कार या. मग आता प्रियंकाचे पप्पा आतमध्ये येतात तर शिवनाथ त्यांना बसायला सांगतो. तर तिकडे समोर आता त्यांच्या खुर्चीवरती बसतात. मग आता शिवनाथ म्हणत असतो की नमस्कार साहेब, माफ करा पण मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की सांगतो, मी तुम्हाला माझी ओळख सांगतो. आमची जुनी ओळख म्हणजे साताऱ्यात आमचे पेड्याचे दुकान आहे, चव्हाण पेढे म्हणून. मग शिवनाथला समजतं आणि तो म्हणतो की अहो काय सांगताय, काय चव्हाण, नंबर 1 नंबरचे पेढे आहेत तुमचे, आम्हाला ना लय आवडतात बघा तुमचे पेढे. आणि परवा तुमची लेक पण आली होती, ती येऊन गेलेली आहे. त्यावेळेस प्रियंकाच्या पप्पाला थोडासा धक्काच बसतो. मग शिवनाथ म्हणत असतो की तुम्ही इकडं कसं काय येणं केलं. त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला कळलं की तुम्ही तुमच्या मोठ्या पोराला स्थळ बघताय म्हणून. तर शिवनाथ म्हणत असतो की हो ते खरं आहे, पण तुम्हाला कसं काय कळलं. त्यावेळेस ते म्हणतात की सांगतो, आज आमच्या घरी 2 पोरं आली होती, त्यातला धाकटा म्हणत होता की त्याच्या मोठ्या भावासाठी तुम्ही मुलगी शोधताय म्हणून. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की नाही साहेब, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय, म्हणजे मला नेमकं कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. त्यावेळेस तो म्हणतो की हा माझा माधव मोठा मुलगा, याच्यासाठी मी मुलगी शोधतोय. तर प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की पण ते तर म्हणत होते की त्यांची नावं
राघव आणि श्रीधर आहेत म्हणून. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की राघव आणि श्रीनाथ तर बरोबर बोलताय, ती माझीच पोरं आहेत, पण ती तुमच्या इकडे कशाला आली होती? तुमची काहीतरी चूक होत आहे साहेब, माझी पोरं कशी काय तिकडे येतील? त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की राहू द्या हो, तुमच्या पोरांची काही चूक नाहीये. ज्यानं आपल्या वडिलांचं कुळ आणि गोत्रच माहिती नाही, त्यांच्याकडून संस्काराची अपेक्षा तरी कशा करायची? मग शिवनाथला आणि माधवला खूपच राग येतो. मग माधव जोरातच ओरडतो आणि म्हणत असतो की ओ साहेब. आता तो पुढे काय बोलणार, तर शिवनाथ त्याला शांत करतो आणि म्हणत असतो की ओ साहेब, जे काय बोलायचं आहे ना, जे काय विचारायचं आहे ना, ते नीट विचारा आणि तोंड सांभाळून बोला बरं का. मग आता तिचे पप्पा म्हणत असतात की हो, काय तोंड सांभाळून बोला, आम्हाला सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल. तुमच्या घरात संस्कारी मोठ्या घराण्याची मुलगी सून म्हणून आणायची, असा विचार तरी तुम्ही कसा काय करू शकता? अहो, आमच्या पोरी बाळांना याच्यासाठी नाही वाढवलं, तुमच्यासारख्या घरात देण्यासाठी. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हे बघा साहेब, मी विनंती करतोय तुम्हाला, तुम्ही आता आमच्या इकडे आलाय म्हणून तुम्हाला उलट बोलत नाही, तुम्ही हे जे काही सगळं बोलताय ना, ते सगळं चुकीचं आहे. त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की काहीच चुकीचं नाहीये, तुमच्या घरातल्या माणसांनी सांगितलंय मला. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की घरातल्या माणसांनी म्हणजे कोणी सांगितलं? त्यावेळेस आता इकडे तो क्षण दाखवलेला आहे, ज्यावेळेस पद्मा आणि भास्कर तिकडे आलेले असतात ना, ते सांगितलेलं आहे. म्हणजे मग प्रियंकाचे पप्पा आता सगळं शिवनाथला सांगतात की पद्मा आणि भास्करने त्यांना काय काय सांगितले ते. मग पद्मा म्हणालेली असते की अहो, आमच्या बापाने ह्या अनाथाला नाव दिलं, घर दिलं, सांभाळलं, पण त्या शिवनाथने काय केलं, आमच्या धाकट्या बहिणीला प्रेमात पाडून भुरळ पाडून पळून नेलं. आता हे ऐकून प्रियंकाच्या पप्पाच्या तर पायाखालची जमीनच सरकते, त्यांना धक्काच बसतो. मग अजून ती खोटं बोलत असते आणि म्हणत असते की अहो, या सगळ्या धक्क्याने आमचे वडील गेले हो गेले, त्यावेळेस आम्ही लहानच होतो आणि त्या वयामध्ये आमच्या बापाचं छप्परच आमच्या डोक्यावरून गेलं, पण त्या शिवनाथला त्याचं काहीच वाटलं नाही, त्याला काहीच पडलं नव्हतं. त्याने आम्हाला खालीपणा दाखवण्यासाठी आमच्याच घराच्या समोर स्वतःचं घर बांधलं. आता हे सगळं बरोबर आहे का? सांगा बरं तुम्ही, बरोबर आहे का? बरं, फक्त एवढंच नाहीये, त्याने त्याची सगळी पोरं स्वतःच्या तालमीत तयार केलेली आहेत, सगळी एकापेक्षा एक आहेत, वाया गेलेली पोरं आहेत हो. श्रीमंत घरातल्या पोरींना पटवायचं, पूस लावून त्यांच्याशी लग्न करायचं, हा त्यांचा धंदाच आहे. आता तुम्ही सांगा, अशा माणसाला ना गोत्र ना कुळ आहे, मला सांगा तुमच्यासारखा बाप अशा माणसाला कशी काय त्याची पोरगी देईल का? नाही ना देईल. म्हणूनच मग आता हे सगळं ते करायचं. मग काय करायचं म्हणून हे सगळं ते करतात, त्यांना फसवायचं. त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा खूपच घाबरतात आणि म्हणत असतात की बापरे, काय सांगताय तुम्ही हे सगळं? मग भास्कर म्हणत असतो की काय सांगायचंय आणि किती सांगायचंय हे बघा, तुम्हीच बघा, ज्या माणसाच्या नावासमोर आडनाव नाहीये, तो त्याच्या पोराला काय संस्कार देणार आहे हो? सांगा ना, काय संस्कार देणार आहे? पोरींना फसवलं की झालं, एकदा का पोरगी आणि तिचा पैसा ताब्यात आला आणि नवीन मासा घावला की मग त्या पोरीला सोडून द्यायचं, हेच ट्रेनिंग आहे त्या बापाचं. आता हे ऐकून प्रियंकाचे पप्पा अजूनच घाबरतात. तर भास्कर म्हणत असतो की अहो, एक नाही, दोन नाही, तीन पोरांना याच तालमीत त्याने वाढवलेलं आहे. आता तुम्ही सांगा, गावात दुसऱ्या पोरीच्या घरला का नाही गेले स्थळ घेऊन? मग ती तुमचीच पोरगी का पटवली? कारण हे गाव आहे ना, त्याला ओळखतं चांगलं, कोणीच त्यांची पोरगी त्यांना देणार नाही. तुम्ही साताऱ्यातले पाहुणे, एवढं मोठं नाव, म्हणून तुम्हाला फसवलेलं आहे बघा त्यांनी, त्याच्यामुळे तुमची पोरगी अजिबात देऊ नका. त्यावेळेस त्याचे पप्पा म्हणत असतात की अहो, पण ते दोघे जेव्हा आमच्याकडे आले ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून तर एकदम मला ते साधेच वाटत होते. मग पद्मा म्हणत असते की अहो, स्वतःच्या बापाबद्दल कशाला कोण वाईट बोलेल व? तुम्हीच सांगा ना. पण दुःख मला फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, आयुष्यभरासाठी माझी बहीण त्या माणसाच्या कचाट्यात अडकलेली आहे बघा. तिला आता मागे फिरायची इच्छा आहे, पण आता ती काहीच करू शकत नाही. म्हणून आता माझी मनापासून इच्छा आहे की 25 वर्षापूर्वी माझ्या बहिणीबरोबर जे काय घडले ते आता कोणत्याच मुलीबरोबर घडायला नको. हनुमंतराव, मी माझ्या गेलेल्या वडिलांची शपथ घेऊन सांगते, ते खानदान नाही व चांगलं, सापळा आहे सापळा. तेव्हा तुमच्या पोरीला वाचवा, हे बघा तुमचं नशीब समजा, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलेलो आहे. तर भास्कर सुद्धा म्हणतो की हो, तुमचं नशीब समजा, नाहीतर ताईने मंदिरामध्ये हे सगळं ऐकलं नसतं तर काही खरं नव्हतं. हातातली
काम टाकून इकडे ती आलेली आहे ताई. मग आता इकडे पद्मा म्हणत असते की भास्कर, काम महत्वाचं नाही रे, कोणाच्या तरी पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणं महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही काळजी घ्या आणि त्या घरात पोरगी देऊ नका. आता हे सगळं काही इकडे त्याला तो सांगत असतो आणि मग आजचा भाग येथेच संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवनाथ आता खूपच चिडतो आणि मग प्रियंकाच्या पप्पाला म्हणत असतो की तोंड सांभाळून बोला, शेवटचं सांगतोय. मग आता तिचे पप्पा पण चिडतात आणि म्हणत असतात की काय तोंड सांभाळून बोला, स्वतः अनाथ आणि त्यात तुम्हाला आश्रय दिला, त्याची पोरगी पळून आणली. अशा घरात माझ्या पोरीला सून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या पोराला पूस लावता वय. त्यावेळेस शिवनाथला खूपच राग येतो आणि तो आता राघववरती खूप चिडलेला असतो आणि जोरात ओरडतो राघव म्हणून. तर घरी येऊन आता इकडे तो श्रीधरला बोलत असतो खूप काही. तर राघव म्हणतो की थांबा अप्पा, तुमच्या हट्टामुळे, तुमच्या आग्रहामुळं आमचा प्रेम विवाह होऊ नये हे बरोबर आहे का? आता हे ऐकून शिवनाथला जबरदस्त धक्का येथे बसलेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.